हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज सकाळ सकाळी तुम्हाला मी रेडी झालेली दिसत आहे, कारण की आज आहे माझ्या मावशीच्या म्हणजे मुलीचं लग्न, म्हणजे मावस बहिणीच्या मुलीचं लग्न आहे. तर त्यासाठीच आम्ही निघालेलो आहोत. जवळच आहे लग्न, खूप काही लांब नाही, लातूरवरून जवळच आहे. तर चला, आज लग्नाचा ब्लॉग असणार आहे. तर इकडे लग्नाला जाण्यासाठी आम्ही निघालो आहोत आणि पाठीमागं बसला आहे स्वयं आणि गोलू आहे. तर गोलू पण आज थोडा एक्सायटेड होता, कारण की आज माझ्या मोठा भावाचा मुलगा शिवम त्याचा फ्रेंड येणार होता. तर सर्व फॅमिली येणार आहे लग्नाला. जवळच आहे लग्न, खूप काही लांब नाही. आणि आहोंनी माझ्यासाठी खूप छान असा सुंदर गजरा आणला होता, गुलाबाचं फूल आणि गजरा पण आणलेला होता. तर आता तर काही मी नाही लावणार, पण नक्कीच लग्नाच्या घरी गेल्यानंतरच मी गजरा वगैरे लावून घेणार आहे. आणि खूप काही लांब नाही आहे, त्यामुळे असं जाणवलं नाही की प्रवास, कारण की आत्ता उन्हाचा दिवस आहे आणि प्रवास करायचं म्हणलं तर खरंच खूप अवघड वाटतं. पण लांब नव्हता प्रवास, त्यामुळे काही नाही, आम्हाला छान वाटलं. आणि मुलं पण मस्त एन्जॉय करत होते, कारण की मुलांनाही कधीतरी फिरायला आवडतं आणि लग्न कार्य अशा निमित्तानेच आपल्याला कुठंतरी फिरणं होतं. तर इकडे पोहोचली आहे मी आता लग्नामध्ये. इकडे पाहू शकता, तिकडे साखरपुड्याचा वगैरे कार्यक्रम चालू आहे. आता ही सर्व माझी फॅमिलीच आहे. साखरपुडा झालेला आहे आता. कसं सप्त्यामध्ये लग्न आहे ना, मग एवढं मोठं नाही आहे लग्न, पण साधारणच पद्धतीनं खूप छान लग्न झालं. तर साखरपुडा पण झालेला आहे, आता हळदी होणार आहे. तर इकडे बघू शकतात, मम्मीकडून मी विणी घालत आहे. तर मोकळे केस सोडल्यामुळे ना एवढा त्रास होत होता ना, असा उन्हाळ्याचा नको वाटतं. आणि एवढं ऊन होतं तिकडे, तर एवढं ऊन होतं की सांगायचंच काय सांगावं. मग मम्मीनं सागर विणी वगैरे घातली आणि आमच्या इकडे हळदीचा कार्यक्रम असा असतो. तर खूप छान हळदी पण दोघांनी खूप खेळली आणि मग लग्नासाठी लगेच रेडी झाले आणि लग्न मंडपामध्ये आले पण. तर इकडे पहिल्याच पंक्तीला आम्ही जेवायला बसलेलो आहोत. मम्मी, मी आणि आमची मामी पण आहे, त्यांना पण दाखवते मी. जेवणामध्ये आज बुंदी, पुरी आणि वांग्याची भाजी असं काही जेवण होतं. भात. ही आहे माझी मामी, बारकी मामी आहे. तर मामी पण जेवायला बसली आहे आमच्यासोबत. आणि इकडे आमचं फोटोशूट चालू होतं. नवरी आणि नवरदेवासोबत थोडंफार फोटोशूट चालू होतं. माझ्या मोठ्या बहिणी साहेब पहिल्यांदाच ब्लॉगमध्ये येत आहेत. एकदा आलेले होते, माळशिरसच्या ब्लॉगमध्ये आलेल्या होत्या, पण आता अजून एकदा सर्वांना ओळख करून देत आहे. मोठी बहिणी आहे आणि भाऊ पण आहे. भावाला पण दाखवते. भाऊ गेलेला आहे, थोडा वेळ झाला तर बाहेर गेलेला आहे. मोठी बहिणी आहे. 2 भाऊ आहेत मला. एक बारका भाऊ आहे पण पुण्याला राहतोय तो. तर कसं आहे, काय चाललंय वहिनी? बरं आहे का? तर ही आहे माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे, माही आहे. काय चाललंय? क्यूट आहे. तिचं बोलणं बघू शकता तुम्ही. कारमध्ये येणार आहे. आज तुझी आठवण येते का नाही तुला? मग का बरं तू फोन का करत नाही? तुला सगळ्यात जास्त कोण आवडते माहीबा? सगळ्यात जास्त आत्तू आवडती. कस काय?
की आतू लाड करते म्हणून. तर इकडे लग्न वगैरे सर्व काही छान पद्धतीनं झालं आणि आता लातूरला जाण्यासाठी आम्ही निघालो आहोत. कारण की आता आहोंना पण ब्लड बॅगा द्यायच्या आहेत, काही डिमांड आलेली आहेत ब्लडसाठी, तर त्यासाठी पण लवकर निघालेलो आहोत. आता चला लातूरला जाण्यासाठी निघालेलो आहोत. घरी गेल्यानंतर नक्की लग्न वगैरे सर्व काही छान पद्धतीनं झालं आणि फायनली मी घरी पोहोचलेली आहे. आणि शक्य होईल तेवढा मी ब्लॉग शूट केलेला आहे. जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ब्लॉगला लाईक करायचं विसरायचं नाही आहे. आणि असेच छान छान ब्लॉग बघा, रोज येतील छान छान ब्लॉग येणार आहेत. नक्की प्रेम द्या, नक्की सपोर्ट असू द्या. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.